साहेब नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? मी सर जगदीप पांडुरंग मोरे. अच्छा, प्रॉपर तुम्ही राहणार? प्रॉपर राहणार तांदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, महाराष्ट्र. ओके. महाराष्ट्र. अच्छा, एज किती आहे तुमचं? माझं सर 48 एज आहे. 48 एज आहे. अच्छा, तुम्ही समर सोशल फाउंडेशनकडून कोणते प्रोडक्ट घेतले होते? मी सर अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी असे 2 प्रोडक्ट घेतले. हा अँटॉक्स डी आणि हा अँटॉक्स टी घेतला. अच्छा, कशासाठी म्हणून घेतले होते? माझी गेले वर्षभर शुगर खूपच जास्त होती. मला 2011ला जशी शुगर डिटेक्ट झाली हां. त्यानंतर मी प्रचंड दवाखाने वगैरे केले. अच्छा. गेल्या वर्षभरात सर मी शुगर माझी जो 390च्या आसपास शुगर असायची जेवणानंतरची. आणि जेवणाच्या अगोदर 190 असायचे. बरं. त्यामुळे मला एवढे कॉम्प्लिकेशन झाले की माझ्या शरीरावर असे पुरळ उठायचे, असे बरं बरं बरं. पूर्ण पुरळ उठून त्यात पस वगैरे तयार व्हायचा, असं शुगरमुळे शुगरमुळे व्हायचा. बरं. पण डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तेवढ्या 3 महिन्याचे गोळ्या दिल्यानंतर तेवढे शुगर कमी यायचे. हां. नंतर ते चेंज करायचे औषध. हां. औषध चेंज केल्यानंतर परत शुगर हाय अशी व्हायची. बरं. माझा H1B1C 8.5 वरती झाला. HbA1c 8.5 झाला होता. 8.5 झाला. गोळ्या चालू असताना गोळ्या सुद्धा. चालू असताना सुद्धा. म्हणजे गोळ्या चालू आहेत तरी शुगर नॉर्मल पण यायला तयार नाही. नाही. कॉम्प्लिकेशन्स पण वाढतच चालले वाढतच आहे. आणि HbA1c पण वाढतच होता. गेल्या 12 वर्षामध्ये हां. मला शुगर आहे. हां. शुगरच्या गोळ्या खाऊन सुद्धा शुगर कधीच कमी माझी आली नाही. ओके. आता गेल्या वर्षभरात शुगरमुळे होणारे इफेक्ट म्हणजे माझी स्किन ड्राय पडायला लागली. बरोबर. स्किन ड्राय पडायला लागल्यानंतर माझ्या अंगावर पुरळ उठायला लागले. बरं. आणि त्या पुरळमध्ये पस तयार व्हायला लागला. बरं. आणि त्याचे कॉम्प्लिकेशन एवढे वाढायला लागले की डॉक्टरांचे स्किनचे डॉक्टर झाले, कोल्हापूरचे चांगले टॉपचे, MD मेडिसिन झाले, यांच्यातून काही कमी आलं नाही. पण तुमच्या माध्यमातून मला मुजावर सरांनी एक मला लिंक पाठवली आणि ते व्हिडिओ बघितले. हां. आणि शेवटचा प्रयत्न करायचा म्हणून मी तुमच्या संस्थेकडे आलो. बरं. संस्थेकडे आल्यानंतर त्यांनी मला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे दिले. दोन्ही प्रोडक्ट दिले. या दोन्ही प्रोडक्टचा मला फायदा असा झाला, हां. माझं वजन एका महिन्यामध्ये 4 ते 4.5 किलो कमी झालं. व्हेरी गुड. माझं स्किन ड्राय पडायचं प्रमाण कमी झालं. आणि आजची शुगर माझी जेवणाच्या अगोदरची अच्छा. 89 ती हां. पहिली एका महिन्यापूर्वी 187च्या आसपास होते. बरं, ती दाखवा. माझ्या गेल्या महिन्यातली शुगर 187. ओके. घरी ग्लुकोमीटरवर ग्लुकोमीटरवर घरी एक महिन्यापूर्वी 187. 187. हां. त्यानंतर जस्ट मी आज सकाळीच शुगर चेक केली. हां. हे माझे 98 शुगर आलेले आहे. व्हेरी गुड. अभिनंदन. त्यानंतर माझ्या जवळपास 50% आणि नॉर्मल रेंजवर आलाय तुम्ही. नॉर्मल रिझल्ट. पण सगळ्यात आनंद की माझ्या ॲलोपॅथिक गोळ्या हां. जे सकाळी 3, हां. दुपारी जेवणाच्या अगोदर 1 हां. आणि संध्याकाळी 3 होत्या. हां. नंतर आज गेल्या म्हणजे मी गेले 4 ते 5 दिवसापूर्वी मॅडमना भेटायला गेलो. ओके. मॅडमने सकाळची एक गोळी केली, हां. दुपारची एक केली आणि संध्याकाळची गोळीच बंद बंद केली. 2 गोळ्या टोटल बंद झाल्या. चालू झाल्या. ओके. ते मी गेल्या महिन्यात 8 गोळ्या खायचे होते. 8 गोळ्यावरून तुम्ही 2 गोळीवर गोळ्यावर आला. आला. कॉम्प्लिकेशन मध्ये फरक पडला. कॉम्प्लिकेशन मध्ये माझी स्किन जे ड्राय पडायचं प्रमाण खूप कमी झालं. ओके. माझे इचिंग व्हायची बॉडी, बरोबर. इचिंगचं प्रमाण पूर्ण कमी आलं. त्यातनं पूर्ण सॅटिस्फिकेशन व्हेरी गुड. झालं. व्हेरी गुड. बरेच प्रयत्न, बरेच डॉक्टर गेलो, स्किनचे डॉक्टर गेले, स्किनचे डॉक्टर म्हणायचे तुमची बरोबर. शुगर कमी आली पाहिजे. बरोबर. शुगरचे डॉक्टर गेले तर शुगरचे डॉक्टर म्हणायचे की तुम्हाला एक 3 महिन्याचा अवधी घेतला घ्यायला पाहिजे. तरी पण शुगर कधीच कमी आली नाही. आणि ह्यात तुमची मानसिकता सुद्धा चांगली राहिली नसेल या सगळ्या धावपळीमध्ये. आणि मानसिकता म्हणजे शुगरमुळे होणारे कॉम्प्लेक्स, रात्री झोप पूर्ण माझी बंद झाली होती. दुसरी गोष्ट, झोप पूर्ण व्हायचं कारण शुगर वाढल्यामुळं, H1B1C वाढल्यामुळं माझी स्किन ड्राय पडायला लागली. बरोबर. बरोबर. स्किन ड्राय पडल्यामुळं खाजवायचं, इचिंग बरोबर वारंवार ते करत, त्यामुळे झोप न झाल्यामुळे परत दिवस वाईट. खूपच त्रास. म्हणजे एकंदरीत अँटॉक्स डी आणि टीने तुमच्या सगळ्या समस्या जवळपास महिन्यात 80% तरी तुम्हाला आराम दिलेला आहे. पोट साफ व्हायचं प्रमाण एक म्हणजे पोट साफ व्हायचं जे अँटॉक्स टी आपला जे चहाचं प्रोडक्ट आहे त्याने माझं सकाळी घेतल्यानंतर पोट साफ व्हायचं प्रमाण खूप अतिशय. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता अँटॉक्स डी आणि टीच्या वापरामुळे तुम्ही खुश आहात. 1 महिन्याचा हा रिझल्ट आहे. 3 महिने कोर्स करणार आहात तुम्ही. आज प्रोडक्ट न्यायला झालाय आणि मला वाटतं तुम्ही ट्रेनिंग करून आमचे PRO देखील झाला आहात. हो सर. म्हणजे तुम्हाला हा विषय अनेक लोकांच्यापर्यंत आता पोहोचवायचा ही तुमची इच्छा आहे. प्लस तुम्ही LICचंही काम करता. LICचंही काम करतो. गुड गुड. LICचे अनेक लोक जे ग्राहक तुमच्याशी जोडलेले आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचवू शकता. डिजिटली पोहोचवा, फिजिकली पोहोचवा आणि जो बेनिफिट तुम्हाला झाला आहे ते सत्य गोष्ट लोकांच्यापर्यंत सांगा. आणि लोकांचे ज्या मनामध्ये गैरसमज आहेत शुगरविषयीचे त्या लोकांना समजाकडे, चांगल्या काउन्सिलिंगकडे तुम्ही त्या लोकांना आणून संस्थेशी जोडा.